राम राम मंडळी, कसा शेत सर्व तुमच्यासाठी आज मी नवीन रेसिपी लिहून जर तुम्हाला घरी कवा बी पाहुणा ईद टपकत असतील ना, तुमले रोज रोज काय बनवावं असले नाश्त्यासाठी तोच टेन्शन पडत असेल ना, तर हाय खिचडी नक्की ट्राय करा. मुरमुरान खिचडी फक्त 2-3 मिनिटात बनस आणि जबरदस्त लागत. दरवेळेस आपला घर पोहे राहतं, जास्त काही राहत नाही. एखाद दिवस पोहे नाही राहत आणि अचानक पाहुणा ईद टपकतच, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर त्यासाठी ना, ज्या मुरमुरा राहतात ना त्या लेवा ना, आणि त्याला ना पाणीमा 2 मिनिटासाठी भिजत घाला ना. 2 मिनिटं व्हायना त्यांना पाणी काढी लेवा ना. जिथलं जोर लावता तिथलं जोर लाईशी पाणी काढी लेवा ना. एक भांडामा काढी लेवा ना. त्या मस्त ना सुकी शीन मस्त मोकळा मोकळा होई जात असते. नंतर ना गॅस चालू करा ना. त्यांना कढई ठेवा. त्यांना थोडंच तेल टाका, जसं तेल टाका नाही तर ना खिचडी तेलकट तेलकट लागी. त्यानंतर ना तेल छान असं कडकडीत गरम व्हायला ना, त्यांना जिरा मोहरी टाका. ती छान अशी तडतड उड्या मारायला लागली ना, त्यानंतर त्यांना लसूण टाका बारीक चिरीशीन. लसूण लाल होईना ना संताप मग त्यानंतर त्यांना कढीपत्ता टाका. कढीपत्ता उड्या मारी मारी थकना का. त्यानंतर ना कांदा बारीक चिरीशीन टाका. तो पण लाल होई घ्या का. त्यानंतर शेंगदाणा टाका. त्याले पण तेल मा फ्राय करा. त्यानंतर ना 2 हिरवी मिरच्या लिहितात मी, ज्यांना लंबे लंबे चिरी लिहितात ते टाकी देण्यात. त्यानंतर टमाटर बारीक चिरीशीन टाका. त्याला ना गळू द्यावा ना, आणि तो मस्त शिजीशीन वही घ्या ना, गळीशीन पण वही घ्या ना. त्यानंतर त्यांना तिखट टाका, थोडी हळद टाका आणि फक्त नॉर्मल अशी त्याला फ्राय करा सगळा मसाला असला. त्यानंतर मुरमुरा जे आपण मस्तपैकी आई करेल होतात ना सोक करीशीन ते टाकी द्यावा. त्याला मिक्स करा. त्यानंतर ना स्वादनुसार मीठ टाका. थोडा निंबूचा रस टाका. निंबून रस थोडा जास्तच टाका ना, खट्टा मिठा टेस्ट छान येस. त्यानंतर ना सगळं टाकीशीन ना, वरतून कोथिंबीर टाका. मिक्स करा. फक्त 2-3 मिनिटं माझी रेसिपी तयार व्हास. जर तुम्हाला घरी कोणी येत असेल ना, तर हाय रेसिपी खाऊ घाला. परत परत येतील ते तुम्हाला त्रास देवाले, म्हणून एकचदा खाऊ घाला. तर देखा रेसिपी रेडी आहे. जर तुम्हाला हाय रेसिपी आवडली ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर कसली अजून रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करेन, ते बी खानदेशी स्टाईल मा. तर भेटू आपण नेक्स्ट रेसिपी मा. टाटा बाय बाय.